नमस्कार. जस्ट लुक न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी सुफी सय्यद. आपण पाहत आहात जस्ट लुक न्यूज. देशभराचं वातावरण आता आपण बघतोय, अत्यंत तप्त असं वातावरण आता सध्या आपल्याला दिसतंय. विविध ठिकाणी विविध लोकांच्या मुलाखती, विविध लोकांच्या शब्दांचे बाण, विविध लोकांचे वक्तव्य जर आपण पाहिले तर काही ठिकाणी व्यवस्थितपणे, काही ठिकाणी नकारात्मक भूमिका घेऊन आणि एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून जर ते वाक्य येत असतील तर हे आपलं भारत कुठे चाललेलं आहे हा प्रश्न येतो. नुकतंच साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांचं एक वक्तव्य आलं आणि त्या वक्तव्यामध्ये अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. छत्रपती आहेत ते राजे आहेत, त्यांचा आम्ही आदर करतो, पण त्यांचं जे वक्तव्य होतं त्या वक्तव्याचा जर तुम्ही विचार केला तर ते एका ठिकाणी असं म्हणाले की मला इतका राग येतो की छत्रपतींचं जर कोणी अशा पद्धतीनं अवमान करत असेल तर मी तलवार उचलणार आणि लोकांची मुंडकी छाटून काढणार. छान, त्यांना हक्क आहे कारण ते राजे आहेत, राजांचे ते वारस आहेत. राजे अशाच पद्धतीची भाषा वापरत असतात जेणेकरून लोकांवरती वचक निर्माण व्हावा, हे स्तुत्य आहे. पण अशा पद्धतीचं जर वक्तव्य असेल आणि आता सध्या लोकशाहीचं राज्य आहे, आता राजेशाहीचं राज्य राहिलेलं नाहीये, मुघलांचं राज्य नाही, छत्रपतींचं राज्य नाही, हे आहे भारत सरकारचं संविधानात्मक राज्य आहे. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य आपण चालवतो आहोत. आणि अशा पद्धतीचं जे वक्तव्य जर आल्यानंतर लोकांमध्ये जे भीती निर्माण होते किंवा लोकांमध्ये चलबिचल होते की राजे ज्या वेळेला अशा पद्धतीने बोलायला लागलेत की उचलायची तलवार आणि तुमची मुंडकी मी छाटणार, तर हे योग्य नाही असं माझं तरी मत आहे. तुमच्याकडे आम्ही फारच आदराने बघतो. राजांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे, सर्वस्वी चुकीचं आहे. आम्ही या वक्तव्याचा निषेध करू शकत नाही कारण आमची तितकी अवकात नाही. राजांच्या समोर आम्हाला बोलण्याची अजिबात आमची अवकात नाही. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की ज्या वेळेला राजा तारतम्य सोडतो आणि अशा पद्धतीचं ज्या वेळेला वक्तव्य करतं तर तिथे कोणाला तरी या गोष्टीवरती बोलणं गरजेचं आहे. म्हणून मी आज हे वक्तव्य करतो की राजांना तारतम्य बाळगणं फार आवश्यक असतं, कारण राजा हा जनतेचा राजा असतो, जनतेच्या मनात तो राज्य करतो. उचलायची तलवार आणि मुंडकी छाटायची अशा पद्धतीचं वक्तव्य हे योग्य नव्हे. 2 दिवस झाले मला त्या गोष्टीची मनामध्ये एक ज्याला म्हणतात की टीस लागली आणि माझं मन जरा थोडंसं दुःखी झालं की राजा ज्या वेळेला अशा पद्धतीनं वक्तव्य करतो तर ते चुकीचं आहे. म्हणून मी त्यांना सल्ला देऊ इच्छितो. सल्ला देण्या इतपत मी मोठा नाहीये, राजे आहेत ते. मी फक्त त्यांना विनंती करू इच्छितो की राजांनी थोडंसं तारतम्य बाळगावं आणि ज्या वेळेला तुम्हाला ज्या काही गोष्टीचं विधान करायचं असेल, ज्या काही गोष्टीचं वक्तव्य करायचं असेल तर तुम्ही योग्य रीतीनं मोजून मापून आणि कोणाच्याही मनाला वेदना होणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करत चला. तुम्ही लोकप्रतिनिधी होतात, आजही आहात, तुम्ही राजे आहात, तुम्हाला लोकप्रतिनिधी होण्याचीही आवश्यकता नाही कारण तुम्ही जनतेचे राजे आहात. वक्तव्य फक्त तुम्ही माइल्ड ठेवा आणि अशा पद्धतीचं वक्तव्य हे योग्य नव्हे. याच्यानंतर तुमच्या वक्तव्यात लोकांच्या कार्याविषयी, लोकांच्या जनतेच्या जी काही ना त्यांची कामं आहेत, अपूर्ण जी काही कामं आहेत, बऱ्याच मुद्द्यांवरती आपण आता चर्चा करत आहोत. आपल्या देशामध्ये विविध प्रश्न वासून उभे आहेत. रस्त्याचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, नोकरीचे प्रश्न आहेत, किती प्रश्न आहेत. एक प्रश्न नाही, जर त्याची लिस्ट काढली तर माझं एक पुस्तक तयार होईल त्याच्यावरती. इतक्या आज ना विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि या समस्याला निराकरण करण्याचं सोडून आपण फक्त बेताल वक्तव्य, तुमचंच नाही तर इतर जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं सुद्धा बेताल वक्तव्य चाललेलं आहे. हे वक्तव्य ऐकून मन विषण्ण होतं आणि मी सर्वांना या गोष्टीसाठी बोलू इच्छितो की तुम्ही फक्त आपल्या तोंडावरती, आपल्या जिभेवरती कंट्रोल ठेवा. आपल्या ज्या वक्तव्यानं कोणाचं मन नाराज होईल असं वक्तव्य कृपया करू नका. आणि याच्या पुढे तुम्ही लक्षात ठेवा की लोकांचं मन दुखणार नाही अशी वक्तव्य करू नका आणि लोकांची कार्य करत राहा, जेणेकरून लोक तुमच्यावरती आनंदित होतील आणि तुम्हाला सहकार्य करतील. मी जस्ट लुक न्यूजचा संपादक सुफी सय्यद आपणाला हे प्रामाणिकपणे मी मनापासून तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो आणि विनंती करतो फक्त मी की आपण यावरती लक्ष ठेवावं आणि अशा पद्धतीचं वक्तव्य पुन्हा आपल्या हातनं होणार नाही याची काळजी घ्यावी. मी समस्त लोकांना म्हणतो की स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची सुद्धा. तुर्तास इथे आपण थांबूया. पुन्हा आपली भेट
पुन्हा आपली भेट